बसा. प्रश्न क्रमांक 1 7,716. 716. सभापती महोदय, या ठिकाणी मागच्या वेळा अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे राज्य सरकारने आदेश काढला आणि महाराष्ट्रातील असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज वसुली करू नये म्हणून स्थगिती दिली. विशेषतः जळगाव मध्ये, मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचा निर्णय अंमलात आला. आदरणीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण सांगितलेल्या उत्तरामध्ये नियमित शेती निगडीत कर्जाची वसूल 1 वर्षासाठी स्थगित करण्यात आलेली आहे. आता 25-26 ची स्थगिती असल्यामुळे बँकेवर अडचणी येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून लोकांनी सुद्धा परत तुम्ही कर्जमाफी करणार या उद्देशाने परत कर्ज भरली नाही. अनेक बँका या स्थगितीमुळे अडचणीत आलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मंत्र्यांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, 25-26च्या वर्षासाठी स्थगिती दिलेल्या या असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाला काल जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये आपण बसवलेला आहे का? आणि या असलेल्या कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज भरणारा जो वसूल झाला नाही त्याला 2 लाखाची कर्जमाफी आणि नियमित भरणाऱ्याला 50,000 हे देण्याच्या संदर्भात आपण निर्णय घेणार आहे का? आणि तसं असेल तर तशा प्रकारचे पैसे या बँकांना कधीपर्यंत आपण जमा करणार राज्य सरकारकडून याचा निर्णय सांगावा. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय या सभागृहाचे ज्येष्ठ नेते खडसे साहेबांनी हा प्रश्न विचारला होता, पण आताच आमचे नेते शशिकांत भाऊंनी या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला आहे. जळगावच्या बँकेच्या संदर्भामध्ये त्यांनी हा प्रश्न विचारलाय की आता या शेतकऱ्याला पुनर्गठन केलं जाणार आहे का, कर्जमाफीचा त्यांना फायदा होणार आहे का, आणि रब्बीच्या शेतकऱ्याला कर्ज वाटप होणार आहे का? तर या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आतापर्यंत या जळगाव बँकेने 15/3/26 पर्यंत बँकेची पीक कर्जाची 6,000 कोटी आतापर्यंत आपली झालेली आहे, 60 कोटी. कारण आता जे त्यांच्याकडे फिगर दिले आहे ते 4 कोटीची दिलेले आहे. पण मध्यंतरीच्या काळामध्ये जे सीएम साहेबांनी निर्णय दिला सभागृहामध्ये आपलं अर्थसंकल्प सादर करत असताना, की मग शेतकऱ्याच्या लक्षात आलं की आता मात्र ही कर्ज आपल्याला माफ होणार नाही, आपल्याला पैसे भरावे लागतील. त्याच्यामुळे आजची फिगर माझ्याकडे झालेली आहे ते 60 कोटीची आहे. बँकेच्या कर्ज वसुलीच्या मागील वर्षाचा अनुभव विचारात घेता 31/3/26 पर्यंत रुपये 500 कोटी वसुली होईल असे अपेक्षित आहे. आपल्याकडे पीक विमा असो की कर्ज वसुली असो, हे शेवटच्या 10-15 दिवसात आपण अधिक लोक लाईन लावून भरतात. मागल्या 2 वर्षाचाही माझ्याकडे डाटा आहे की 15 दिवसामध्येच ह्या गोष्टी लोक पैसे भरतात. आणि अपेक्षित आम्हाला आहे की 500 कोटी रुपयाची वसुली होईल भाऊ. आणि एमएससी बँकेने जळगाव बँकेसाठी ज्या ज्या बँका आपल्याला कर्ज लागणार आहे त्याच्यासाठी मागणी करत असतात, त्याच्यासाठी आपण एमएससी बँकेने त्यांना 800 कोटी रुपयाचं अतिरिक्त अल्पमुदत कर्ज आपलं मंजूर केलेलं आहे. पुन्हा डीसीसी बँकेकडे खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी 1200 रुपये 12,000 ते 13,000 कोटी निधी आज उपलब्ध आहे. म्हणजे कर्ज वाटप करण्यासाठी निधी आपल्याकडे उपलब्ध आहे. पुनर्गठन करण्यासाठी आपल्याला शेतकऱ्याची संमती द्यावी लागते. पुनर्गठन करण्यासाठी आपली जी वेळ आहे ती निघून गेलेली आहे. आणि सोयाबीनच्या या हरभऱ्यासाठी जे काही कर्ज वाटप करायचं होतं, ज्याच्याकडे कापूस आहे त्याला आपण हंगामी कर्ज म्हणतो ते कर्ज दिलं जात आहे. आणि जर शिल्लक असेल तर आपण रब्बीचं कर्ज हरभऱ्याचं देत असतो. हा बोला. शशिकांत भाऊ, सरकारने जी तारीख दिलेली डेडलाईन आपली 9/25 ची, शासनाने सांगितले की या तारखेपर्यंत जे लोक थकबाकीत आहेत त्याला कर्जमाफीचा फायदा होणार आहे. दुसरा तुम्ही म्हणल्याप्रमाणे ह्यांना होणार आहे का, तर त्याच्या संदर्भामध्ये जी कमिटी बसविली आहे
त्या कमिटीचा एक अहवाल आल्यानंतर अजून आपल्याला डिटेल ह्याच्यामध्ये कळू शकत. सदाभाऊ खोत. त्या अनुषंगानं मंत्री महोदयांना वेशवेक माझा 2 प्रश्न आहेत की बऱ्याच अंशी शेतकरी कर्जाचं पुनर्गठन करत असतो की सोसायटी थकबाकी दिसू नये म्हणून, आणि ज्या शेतकऱ्यांचं पुनर्गठन झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना आपण या कर्जमाफीमध्ये कर्जमाफी देणार का? दुसरं, आपण सप्टेंबर पर्यंतची डेडलाईन धरलेली आहे, परंतु अनेक शेतकरी असे आहेत की कर्जमाफी होणार म्हणून त्यांनी कर्ज भरलेलं नाही आहे, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये आपण समावेश करणार का? मंत्री महोदय. सदाभाऊ, आपल्या सरकारने जी तारीख दिलेली आहे ते 25 पर्यंत थकबाकीत असणाऱ्या शेतकऱ्याला देणार आहोत आपण. एक पहिला मुद्दा. आता या पुनर्गठनाचा विषय आहे, लोकांनी पुनर्गठन करा म्हणून अर्ज करायला पाहिजे, त्याच्याशिवाय बँक परस्पर करत नाही. पहिला. दुसरा मुद्दा, आणि खडसे साहेबाचा मूळ प्रश्न होता की तुम्ही आता ह्या सभासद शेतकऱ्याला हरभऱ्यासाठी तुम्ही कर्ज वाटप करणार आहात का, हा मुद्दा होता, आणि त्याला पैसे आहेत का? तर त्याच्यासाठी देखील आपल्याकडे निधी आहे, बँकेकडे पैसे आहेत, आणि लोकांनी मागणी केली असं त्याला देणार आहोत. आणि आता या हंगामासाठी त्यांच्याकडे आज पैसे उपलब्ध आहेत, MSC बँकेने त्यांना पैसे मंजूर केलेत, आणि या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी मागणी केली त्याच्यासाठी आपण त्यांना कर्ज देणार आहोत भाऊ. आणि आज जो आपला सरकारचा निकाल आहे, जे समिती आपली बसवलेली आहे ती समिती काय निर्णय देईल त्याच्यामध्ये जर ही बी समावेश झाला तर ह्याला मिळणार. समितीचा निर्णय ना तो निश्चित होणार आहे आपल्याला. सभापती महोदय, ज्या पीक कर्जाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्या निकषामध्ये बसणाऱ्यांना आपण त्या ठिकाणी घेणारच आहात. माझा या निमित्तानं सभापती महोदय प्रश्न आहे की पीक कर्ज आपण देतो आणि त्यानंतर स्थगिती आपण वसुलीला देतो, परंतु त्यानंतर बँका त्या ठिकाणी असा आरोप केला जातो की ते कर्ज वळते करत नाहीत त्यांचं, आणि त्याच्यावर कर्जाचा बोजा तसाच राहतो. माझी या निमित्तानं सभापती महोदय विनंती आहे की यामुळं कर्ज वाटायला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो. आजचा प्रश्नाचा गाभा आहे की त्यांना नंतर त्या ठिकाणी जर कर्ज वाटपाचा प्रश्न गंभीर होतोय, तर मला वाटतं की अशा वेळेला त्या बँकाही त्या ठिकाणी जगल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत. कारण शेवटी आपण शेतकऱ्याचं कर्जमाफी झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा आपण सांगतो की त्यांना पुन्हा कर्ज दिलं पाहिजे, आणि काही बँका त्या ठिकाणी ते पैसे वळते करून घेतात. तर यामध्ये समन्वय साधून त्या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी झाल्यानंतर त्या ठिकाणी बँकांना पण त्या ठिकाणी हातभार कशा पद्धतीनं लागेल याचा विचार केला पाहिजे. एक. दुसरा सभापती महोदय की शेतीला, आपल्या मत्स्य शेतीला आपण शेतीचा दर्जा दिलात, परंतु आज त्या ठिकाणी या पीक कर्जामध्ये किंवा शेतीचा दर्जा देऊन आज त्या ठिकाणी शेतकरी म्हणून मच्छीमारांना त्या ठिकाणी गणलं जात नाही. तर या संदर्भामध्ये शासनाने त्या ठिकाणी आज भूमिका स्पष्ट करावी की मत्स्य शेतीचा दर्जा दिलाय तर अशा प्रकारची पीक कर्ज आणि त्यांना त्या माफी किंवा ज्या काही योजना आहेत त्या सुद्धा मच्छीमारांना त्या ठिकाणी लागू करणार का? मंत्री महोदय. मंत्री शशिकांत शिंदे. मगाशी आम्ही सगळे प्रश्न एकच विचारतोय. मंत्री महोदय, आपण पीक कर्जाची कर्जमाफी जाहीर केली. 25 सप्टेंबर पर्यंत जे आहेत त्यांना 2 लाख, जे नियमित आहेत त्यांना 50,000. खडसे साहेबांनी विचारल्या प्रश्नामध्येच मी विचारलं, मगाशी पण विचारलं, आपण स्पष्ट उत्तर द्या. मी काय म्हणाला की कमिटी आम्ही केलेली आहे, कमिटी जो अहवाल देते त्याच्यावर आम्ही कारवाई करू. तोपर्यंत ह्या बँका मागा लागलेल्या आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे, पुनर्गठन करण्याच्या, आता ज्यांनी पुनर्गठन केलं त्याची चूक काय? त्यांनी परत कर्ज केलं, त्याला या लाभ याच्यामध्ये बसवलं पाहिजे ना तुम्ही. माझे 2 प्रश्न आहेत, त्याचं उत्तर स्पेसिफिक द्यावं, नाहीतर हे कर्जमाफी तुम्ही फसवी केली अशा प्रकारचा चर्चा शेतकऱ्यामध्ये होईल. आपल्याला मी स्पष्ट शब्दात एवढंच विचारलं की ही जी कर्जमाफी केलेली आहे ती किती दिवसामध्ये बँकांना देणार, जेणेकरून बँक या सर्व कर्जमाफीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना परत कर्ज घेण्यासाठी, ही नील झालं की परत कर्ज घेण्यासाठी त्यांना मदत करू शकते. पुनर्गठन झालेल्या सुद्धा याचा लाभ मिळणार का, आणि किती दिवसामध्ये ही कर्ज वाटप आपण जाहीर केलेलं आहे ते कर्जमाफी आपण जाहीर करणार? अमोल मिटकरी.
ते मोदय स्कोपला धरूनच प्रश्न आहे. पण सदाभाऊ खोतांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय सहकार मंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी अर्ज केल्याशिवाय त्याचं परस्पर पुनर्गठन होत नाही, म्हणजे परस्पर पुनर्गठनाचा विषय येत नाही. माझ्या जिल्ह्याच्या संदर्भातल्या लक्षवेधीच्या उत्तरात 2250 शेतकऱ्यांचं परस्पर पुनर्गठन केल्याची तक्रार होती. काय केलं त्या बँकेचं? आज दरेकर साहेब इतक्या पोटतिडकीने त्या बँकेचा विषय मांडतात. उलट त्या बँकेला सभापती महोदय पुरस्कार दिला ज्यांनी परस्पर पुनर्गठन 2250 शेतकऱ्यांचं केलं. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आणि तुम्ही आता उत्तरात सांगताय की शेतकऱ्याचं अर्ज असल्याशिवाय त्याचं परस्पर पुनर्गठन होत नाही. हे विरोधाभास करणारं उत्तर आहे. आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत काय कारवाई केली, त्याला पुरस्कार कसा दिला ते तरी सांगायला पाहिजे. मंत्री महोदय. शशिकांत शिंदे साहेबांनी विचारला त्या अनुषंगानं की आपण 2025 सप्टेंबर पर्यंत जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांना आपण कर्जमाफी देणार आहे. हे जर पैसे लवकर जमा नाही झालं तर नव्यानं पीक कर्ज आता मे मध्ये शेतकऱ्याला घ्यावं लागणार आहे, ते मिळणार नाही. तर जोपर्यंत पैसे जमा होत नाहीत आणि ते जरी नाही झाले तरी 2 लाखाच्या आत ज्याचं कर्ज आहे त्या शेतकऱ्याला नव्यानं पीक कर्ज देण्याबाबत बँकेला आदेश आपण देणार का? मंत्री महोदय सगळे झाले आता. सभापती महोदय, कर्ज माफीच्या संदर्भामध्ये 30/6/25 अखेर थकबाकीत जे शेतकरी कर्जबाकी थकबाकीत आहेत ते पात्र आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की या लोकांना कर्ज देणारा त्या लोकांना देखील आज आपल्या बँकेच्या माध्यमातून कर्जाचे पैसे आहेत का असं त्यांनी विचारणं केलं होतं. आता त्यांची वसुली होईल, त्याच्यातून आपल्याला 800 कोटी जमाजात होतील आणि बँकेने काही पैसे बँकेचे काही पैसे आहेत. डीसीसी बँकेकडे पुढील खरीप हंगामासाठी 1200 ते 1300 कोटी रुपये निधी उपलब्ध आहे. त्यांना देखील आपल्याला पैसे देण्यात येईल. आमच्या प्रवीण भाऊंनी जो विचारलाय मत्स्यच्या संदर्भात तो माझ्याकडे माहिती नाही, मी त्यांना नंतर विचारून देतो. आता मी जे सांगितलं की आपली जी कमिटी वशिलेली आहे शासनाने, प्रवीण सिंह परदेशी, त्यांचा अहवाल यायचा आहे. ते कधी येणार आहे? 30 जून पर्यंत. 30 जून मध्ये समजा हे जर बसले तर हे नाही देणार आपण सदाभाऊ. पुन्हा नवीन कर्ज द्यायची सिस्टीम करणं सदाभाऊ. ज्या लोकांनी कर्ज परतफेड केलेत त्यांना आपण कर्ज देऊ शकतो. हो हो. ती आपली ज्या कमिटीचा रिपोर्ट येईल, आपली या तारखेपर्यंत कर्जमाफी होणार आहे. त्याच्यानंतर मग ते कर्ज पात्र झाले तर त्याला कर्ज देण्यात येईल ना सदाभाऊ. हा माफी करताय जाहीर केल्यानंतर आमची विनंती आहे तो कर्जमाफी होते म्हणून तो शेतकरी कर्ज भरत नाही, व्याज चालू झालेला आहे. तुम्ही स्पेसिफिक सांगा ना इतक्या दिवसामध्ये करणार आहे, आता तो मरून जाईल कर्ज व्याजाच्या 30 जून माध्यमातून. सांगितलं ना त्यांनी. 30 जून तारीख दिली. शेती 2 गोष्टी बस. सगळ्याचं उत्तर देतो, थोडस ऐकून घ्या आमचं. आता ते त्यांनी विचारलंय आमच्या मित्राने मागला अमरावती बँकेचा की पुनर अकोल्याला, तो विषय ह्याच्याशी निगडीत नाही तरी पण सांगतो की तिथं असंच झालं. काही लोकांनी पुनर्गठनासाठी परवानगी मागितली, काही लोकांनी मागितले नाही. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही चौकशी केली. म्हणून आज पुनर्गठन कुणाचं करायचं आपण? ज्याची संमती नाही त्याचं आम्ही पुनर्गठन कसं करणार आहोत? उद्या लोक कंप्लेन करतील ना. फायदा झाला तर बरोबर आहे म्हणतील सदाभाऊ, आणि चुकीचं झालं तर कुणी म्हणते, कुणाचाही स्वभाव ते आहे. म्हणून त्यांच्या संदर्भात ते उत्तर दिलंय. सोसायटीने तशा प्रकारचं पुनर्गठनाची परवानगीचं ठराव घेऊन पत्र दिला होता. म्हणून त्यावेळेस त्या लोकांचं पुनर्गठन केलंय आणि त्याच्यानंतर लोकांना त्याचा फायदा भेटला नाही, पुन्हा तक्रार करत बसले. नाही बसून मी बोला सांगितलं ना, मंत्री महोदयचं उत्तर दे. सगळ्यांचं बोलणं होऊ द्या आधी. मत्स्याच्या संदर्भामध्ये कर्ज ही शेती कर्ज समजून पीक कर्जासाठी घेतलेल्या व्याजदराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे. प्रवीण भाऊ, त्यांचा जे आपण देणारा मत्स्यासाठी ते आहे. आणि ज्यावेळेस शिंदे साहेब आपल्याला या कर्जमाफीचा आपल्याला निर्णय फायनल कधी घेता येईल की प्रवीण सिंह परदेशी ज्या दिवशी आपल्याला रिपोर्ट देईल त्या दिवशी आपल्याला पूर्ण निर्णय घ्यायचा. पण सरकारने आपल्या घोषणा केलेली आहे की 25 तारखे 30/6/25 पर्यंत जे शेतकरी थकबाकीत आहेत त्या लोकांना याचा फायदा होणार आहे. आणि जे प्रामाणिक आहेत, जे भरलेले लोक आहेत
त्यांना इनिशिएटिव्ह सरकार देऊच राहिलंय 50 लोकांना. म्हणजे इकडे थकबाकीदाराला फायदा उरला आहे आणि चालू बाकीदाराला 50,000 रुपये देऊ राहिलो आपण. दोघांनाही समावेश ठेवलेला याच्यात. प्रश्न क्रमांक